नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वी BK बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 1 त्यामधला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत आहोत, जो आपल्याला पेज नंबर 24 वरती दिलेला आहे आणि त्याचं सोल्युशन पेज नंबर 25 आणि 26 वरती दिलेला आहे. ओके, तर आपण जेव्हा केव्हा पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करीत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पूर्वीच्या फॉर्मॅटपेक्षा आताच्या फॉर्मॅटमध्ये काही बदल झालेले आहेत. पूर्वी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कंपल्सरी विचारलं जात होतं, परंतु आता कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारलं जाऊ शकतं, किंवा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विचारलं जाऊ शकतं, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारलं जाऊ शकतं, किंवा फक्त बॅलन्स शीट सुद्धा विचारले जाऊ शकते. सो इट्स डिपेंड ऑन, कारण का आपल्याला सर्वांना माहित आहे, जेव्हा आपण हायर एज्युकेशन घेतो, जसं CA असेल किंवा आणखीन कुठलेही कोर्सेस आपण जेव्हा करतो, तेव्हा नॉलेज चेक करणं आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा आता खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यामुळे ऍक्च्युअल नॉलेज चेक करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं. तर पूर्वी आम्ही कंपल्सरी सांगत असायचो मुलांना की हे फॉर्मॅट आखून ठेवा परीक्षेमध्ये, आणि जेव्हा फक्त नावं चेंज करायची, जसे की इन द बुक्स ऑफ कंपल्सरी लिहिणं आवश्यक आहे, फक्त पार्टनर्सची नावं चेंज होणार. तर या प्रॉब्लेम मध्ये पार्टनरचं नाव काय, दया अँड क्षमा आहे. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड हे कंपल्सरी लिहा, आणि त्यामध्ये 31 मार्च 2019 फक्त डेट आपली चेंज होणार. पण आता थोडंसं लक्षात घ्या, प्रॉब्लेम प्रॉपरली रीड केल्याशिवाय या सर्व गोष्टी आखायच्या नाहीत. ओके, तर डेट कशी ठरवली आपण, ट्रायल बॅलन्सची जी डेट असते तीच आपली काय असणार आहे, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटची डेट असणार आहे. पण इथं लिहित असताना फॉर द इयर एंडेड लिहा, इथं लिहित असताना ऍज ऑन लिहिणं आवश्यक आहे. ऍक्च्युली हे 3 लाईन मध्ये येणं आवश्यक आहे, परंतु मी जागेचा अभाव असल्यामुळे 2 लाईन मध्ये ऍडजस्ट केलेली आहे हेडिंग. नेक्स्ट, आता आपण बघूया ट्रायल बॅलन्स रीड करूया. ट्रायल बॅलन्स रीड केल्यानंतर ऍडजस्टमेंट रीड करणं आवश्यक आहे. तर ट्रायल बॅलन्स रीड करत बसणार नाही, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. फक्त ऍडजस्टमेंट वाचून घेऊया आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट ऍडजस्टमेंट इज क्लोजिंग स्टॉक ₹40,000. ही सेपरेट ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे कुठेही कशावर टिक करण्याची गरज नाहीये. ऍक्च्युली जेव्हा केव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, तो सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपण टिक मार्क करून घ्या. जसे की या ठिकाणी स्टॉक आहे, तो कुठे जाणार, TD म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट. त्यानंतर काय, बिल्स रिसिवेबल, तो कुठे जाणार, असेट, तर तिथं घ्या A. तर अशा प्रकारे प्रत्येक बॅलन्स शीटच्या समोर तुम्ही काय लिहा, ते पोस्टिंग लिहून घ्या, आणि त्यानंतर ऍडजस्टमेंट कशावर आहे त्याला टिक मार्क करून घ्या. क्लोजिंग स्टॉक ही सेपरेट ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे टिक मार्क करण्याची गरज नाहीये. आफ्टर दॅट डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी, तर तुम्ही काय करा, बिल्डिंग अँड मशिनरीला टिक मार्क करून घ्या. आणि त्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. तर बिल्स रिसिवेबल आणि डेटर यांचं रिलेशन असतं, त्यामुळे बिल्स रिसिवेबल आणि डेटर्सला टिक मार्क करून घ्या. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर ही एक सेपरेट ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 आणि ऍडजस्टमेंट नंबर 4 ह्या 2 ऍडजस्टमेंट ह्या सेपरेट आहेत, ते कोणत्याही बॅलन्सला टिक मार्क करण्याची गरज नाही. राईट ऑफ बॅड डेट ₹1,800 as bad dates and maintain RDD at 5% on sundry debtors. तर बॅड डेट आणि RDD आहे, तर आपल्याला डेटर्सला टिक मार्क करणं गरजेचं आहे आणि बॅड डेट्सला पण टिक मार्क करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटची ऍडजस्टमेंट आहे, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, आपण बॅड डेट RDD केव्हा काढतो, जेव्हा डेटर्स वर्षीच्या सर्व काय ऍडजस्टमेंट आहेत ते केल्यानंतर आपण बॅड डेट RDD काढतो. तर सिक्वेन्स मध्ये फक्त थोडा बदल करून घ्यायचा आहे. 5वी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करण्याच्या अगोदर 6वी करा, आणि 6वी केल्यानंतर 5वी करा. फक्त मागे पुढे सिक्वेन्स करा. जर तुम्ही 5वी सॉल्व्ह करून 6वी करायला गेलात तर तुमचा प्रॉब्लेम 100% चुकतो. टॅली होणार, पण चुकीच्या पद्धतीने टॅली होणार. सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू टेल यू दॅट ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क करून घ्या. बघा, मी फक्त ओरली सांगत आहे, जसं की बिल्स रिसिवेबलला टिक मार्क करून घ्या. सन्डे डेटर्सवर 4 ऍडजस्टमेंट आहेत, त्याला 4 वेळा टिक मार्क करा. बॅड डेट्सवरती 4 ऍडजस्टमेंट आहेत, त्याला 4 वेळा टिक मार्क करा. परचेसेसवर परचेस रिटर्न आहे, त्याला टिक मार्क करा. त्यानंतर मशिनरीला टिक मार्क करा. त्यानंतर सेल्सला आणि सेल्स रिटर्न आहे, सेल्सला टिक मार्क करा. त्यावरती अनरेकॉर्डेड सेल्स आहे, म्हणून त्याला सेल्सला 2 वेळा टिक मार्क करा. आणि बिल्डिंग आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, या बॅलन्सेसला सुद्धा टिक मार्क करा. कॅपिटलला मी सांगणार नाही का,
प्रत्येक वेळेस कॅपिटल आपल्याला इनर कॉलमलाच घ्यायचंय, त्यामुळे कॅपिटल टिक मार्क करा असा प्रश्न जे घ्यायचा नाहीये किंवा सांगितलं नाही तरी समजून घ्या. तर ह्या गोष्टीचे मी फोटो तुम्हाला पाठवणार व्हॉट्सअपवरती. तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, फ्री लेक्चर ऐकू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8857049995. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर या व्हॉट्सअप नंबरवरती मला हाय पाठवा किंवा तुम्ही इन्फॉर्मेशन पाठवा, मी तुम्हाला जॉईन करून घेईन. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला ज्या बॅलन्सेसला मी टिक मार्क केलेले आहे ते इनरला घेणार आहे आणि ज्या बॅलन्सेसला मी टिक मार्क केलं नाही ते आउटर कॉलम मध्ये दाखवणार आहे. स्टॉक, तर पहिल्यांदा इथं लक्षात घ्या, कंपल्सरी सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात कशाने होते? ओपनिंग स्टॉकने. आता तुम्हाला ओपनिंग स्टॉक मध्ये दिला नाही, परंतु एक चार्ट दिलेला आहे. If we are going to close our books of account on 31st March 2019 and opening stock given on 1st April 2018, it means this is our opening stock. So opening stock should be shown first of all on trading account debit side. Trading account च्या debit side ला पण दाखवणं आवश्यक आहे. Bills receivable, this is our assets. Bills receivable कुठे घेणार? बॅलन्स शीटच्या असेट ला घेणार. माय डिअर फ्रेंड, एक लक्षात घ्या काय की या ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे त्याला मी इनरला घेणार आहे. बरं, आणखीन एक गोष्ट, आपण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला जे काही बॅलन्सेस दिले ते एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा असेटला घेणार. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि असेट साइड. त्याचप्रमाणे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला जे काही बॅलन्सेस दिले असतील ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला. आता हा एक फॉर्मॅट आपण लक्षात घ्या, म्हणजे डेबिट साइडचे बॅलन्सेस हे डेबिटला जाणार, क्रेडिट साइडचे बॅलन्सेस क्रेडिटला जाणार. त्यामध्ये रिटर्न आहे, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न, ते आपण मायनस करतो. त्याचप्रमाणे ड्रॉइंग, हे दोन एक्सेप्शन आपण जर सोडला तर ह्या फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. म्हणजे डेबिटचे बॅलन्स फक्त डेबिटलाच टाका. बॅलन्स शीट असेट साइड इज कन्सिडर्ड ॲज डेबिट साइड, बट वी डोंट राईट हिअर. आपण हे लिहत नाही का? बिकॉज बॅलन्स शीट इज नॉट अकाउंट, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट अकाउंट आहे का? नाहीये. आपण टू आणि बाय लिहितो का? नाही, हे स्टेटमेंट आहे. ऍक्च्युली आता जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयर मध्ये जाणार तेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट कदाचित व्हर्टिकल फॉर्म मध्ये करणं आवश्यक आहे. हा टी फॉर्म मध्ये आहे, आपण व्हर्टिकल फॉर्म मध्ये करणार आहोत. हा झाला हॉरिझॉन्टल किंवा टी फॉर्म, आणि व्हर्टिकल फॉर्म मध्ये कसं करायचं ते आपण लास्ट टॉपिक मध्ये सुद्धा बघणार आहोत. ओके, त्यानंतर आपण बघूया पोस्टिंग वेजेस अँड सॅलरीज. आता वेजेस अँड सॅलरी घेण्याच्या अगोदर इथे लिहून ठेवा काय? परचेसेस लिहा. का? तर हा एक नियम आहे म्हणा किंवा एक ट्रेडिशन आहे. त्यानुसार परचेस आणि परचेस रिटर्न ह्या तीन गोष्टी कंपल्सरी लिहून ठेवा, प्रॉब्लेम मध्ये असो अथवा नसो. परचेस रिटर्न आहे का चेक करून घ्या. परचेस कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये असणारच आहे, फक्त परचेस रिटर्न क्रेडिटला आहे का चेक करून घ्या. आहे. काय दिले तुम्हाला? परचेस रिटर्न दिले. त्याचप्रमाणे सेल्स घेत असताना सेल्सच्या खाली सेल्स रिटर्न आहे का? आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे या साईडला ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न, आणि या साईडला बाय सेल्स आणि त्यानंतर सेल्स रिटर्न हे लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे का लिहिणं आवश्यक आहे, तर हा एक फॉर्मॅट आहे आणि फॉर्मॅट नुसार आपल्या सर्व गोष्टी लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण दाखवू शकतो. तर बघा, बिल्स रिसेबल झालं. आता त्यानंतर आपण काय दाखवूया? वेजेस अँड सॅलरीज. वेजेस आर मोर दॅन सॅलरीज, सो वी हॅव टू शो दिस आयटम ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. वेजेस अँड सॅलरीज लिहित असताना एकाखाली एक बॅलन्सेस लिहा, म्हणजे आपल्याला टोटल करताना अडचण येणार नाही. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बॅलन्स ऑफ असेट्स. लक्षात घ्या, सन्ड्री डेटर्स कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. ज्याप्रमाणे परचेस आणि सेल्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असतो त्याप्रमाणे सन्ड्री डेटर्स सुद्धा कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. डेटर डेबिट, क्रेडिटर क्रेडिट, असा हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवा. डेटर्स आणि क्रेडिटर कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये असणार म्हणजे असणारच आहे. विदाउट डेटर अँड क्रेडिटर देर विल बी नो प्रॉब्लेम. सो सन्ड्री डेटर्स, देर आर adjustments, 4 adjustments, so you have to show this balance in inner column 1,32,500. ठीक आहे. त्यानंतर बॅड डेट्स. आता बॅड डेट्स हा इथं घेणं आवश्यक आहे. बॅड डेट्स वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स आणि बॅड डेट्सचा खूप जवळचा रिलेशन आहे, त्यामुळे बॅड डेट्स वरती काय काय येऊ शकतं एक लक्षात घ्या. बॅड डेट्स संबंधी कोणकोणते ऍडजस्टमेंट आहे ते रीड करून घ्या. बॅड डेट्स आहे, क्रेडिट साइडला आरडीडी असतो, आरडीडी पण आहे, आणि ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेट आणि आरडीडी आहे. म्हणजे दोन बॅड डेट्स आहेत, दोन आरडीडी आहेत.
ट्रायल बॅलन्स मध्ये ज्या गोष्टी दिल्या असतात त्याला ओल्ड असं म्हणतात. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला बॅड डेट आहे तो ओल्ड बॅड डेट झाला. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आरडीडी आहे तो ओल्ड आरडीडी झाला. ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेट आहे तो न्यू बॅड डेट झाला. ऍडजस्टमेंट मध्ये आरडीडी आहे तो न्यू आरडीडी झाला. म्हणजे न्यू बॅड डेट अँड न्यू आरडीडी विच इज गिवन इन ऍडजस्टमेंट अँड ओल्ड बॅड डेट अँड ओल्ड आरडीडी विच इज गिवन इन ट्रायल बॅलन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट डाऊन हिअर बॅड डेट्स. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट डाऊन ओल्ड बॅड डेट्स. देन वी हॅव टू ऍड आरडीडी. जी आरडीडी असते ती आपण काय करणार आहोत, किंवा आपण ओल्ड बॅड डेट नंतर आपण काय करूया, बॅड डेट्सच ऍड करूया. बॅड डेट्स पण कोणते बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. त्यानंतर आणखीन एक प्लस करणार आहोत तो म्हणजे आरडीडी, पण कोणता आरडीडी, न्यू. न्यू म्हणल्यानंतर लक्षात घ्या ऍडजस्टमेंट. तर ह्या गोष्टी ज्या काही इतर सम येणार या सम मधून आपण काय करणार आहात, आरडीडी मायनस करणार आहात. पण कोणती आरडीडी मायनस करणार आहात, ओल्ड विच इज गिवन इन युअर प्रॉब्लेम ऑन ट्रायल बॅलन्स क्रेडिट साइड. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला जी आरडीडी दिली आहे ती आपण काय करणार, मायनस करणार. हे काय लिहिण्याची गरज होती, कंपल्सरी आहे. का तर जागा अपुरी पडते. नंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेले की ही जागा आपल्याला अपुरी पडते. त्यामुळे हे फॉर्मॅट लिहून ठेवणं आवश्यक आहे. तर बॅड डेटची अमाऊंट मी आता लिहून ठेवतो, ओल्ड बॅड डेट्स 1000. जेव्हा या ऍडजस्टमेंट येतील तेव्हाच मी सॉल्व्ह करणार. का एका वेळेस सिक्वेन्स चेंज झाला, चुकला, मागे पुढे बॅलन्स पोस्टिंग करण्यामध्ये आपण एखादा बॅलन्स चुकलो तर आपला प्रॉब्लेम काही होणार नाही. तर सिक्वेन्स वाईज आपण जाणार आहोत. नेक्स्ट आहे purchases. So this is one of the important item of trading account. 1,48,000. 1,48,000. मोटार कार. मोटार कार वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. बघा इथं जागा भरपूर लागणार आहे. मग जागा भरपूर लागत असेल तर कदाचित तिथपर्यंत आपण काय घेऊया, बॅलन्सेस घेऊया. सन्ड्री डेटर्स नंतर बॅलन्स शीटच्या असेटला जी आहे ती मोटार कार. मोटार कार वरती ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे मोटार कारची जी काही अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला दाखवूया. नेक्स्ट मशिनरी. मशिनरी वरती ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे मशिनरीचं बॅलन्स आपण इनर कॉलमला दाखवूया. 1,14,800. त्यानंतर ऑडिट फी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवूया. ऑडिट फीज म्हणजेच काय, सच एक्सपेन्सेस विच इज पेड टू CA or accountant who check our books of account. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट इथे मी लिहून ठेवलंय, सेल्स आणि सेल्स रिटर्न. इथं सेल्स रिटर्नची अमाऊंट लिहा. डिस्काउंट, दिस इज डेबिट बॅलन्स. सो डेबिट बॅलन्स मीन्स डिस्काउंट अलाउड. वी गिव्ह डिस्काउंट टू अवर कस्टमर, दॅट इज our loss. So show this amount on debit side, 2,300. Building. Building, this is our assets. So there is adjustment on building. So we have to show this building amount in inner column. Building costing rupees 75,000. Cash at bank. Generally cash at bank वरती adjustment नसते. त्यामुळे cash at bank ची जी अमाऊंट आहे ती डोळे झाकून आउटर कॉलमला घ्या. 10% इन्व्हेस्टमेंट. 10% म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तो इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आपण गुंतवणूक केली त्यावरती आपल्याला 10% रिटर्न भेटणार आहे, व्याज भेटणार आहे. ऍडव्हर्टाइजमेंट ती सायलेंट ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला घेतलेली आहे. ही पण सायलेंट ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनरला घेणार आहोत. ऍडव्हर्टाइजमेंट मी थोडक्यात लिहित आहे, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा. 4,500. रॉयल्टी काही सांगितलं नाही म्हणजे रॉयल्टी ऑन परचेस आहे म्हणून आपण इथं घेणार आहात. रॉयल्टी जाऊन सेल्स राहिला असतं तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला असता आपण. सो रॉयल्टी ऑन परचेस ऑन ओनली रॉयल्टी वी हॅव टू शो ऑन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. बघा मी ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडची पूर्ण बॅलन्सेस पोस्टिंग केलेली आहे. या साइडला फक्त इथं रिटर्न आलेला आहे. मीन्स ओनली दिस इज द फॉर्म्युला यू हॅव टू नो. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडची बॅलन्सेस डेबिटला जाणार, ट्रेडिंग अकाउंट डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट किंवा असेट. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडच्या बॅलन्सची पोस्टिंग बघणार आहोत. जनरल रिझर्व्ह, दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझर्व्ह. सो राईट डाऊन हिअर. इथं कॅपिटलला जागा ठेवा आणि इथं भरपूर जागा ठेवा. आपल्याकडे लायबिलिटी खूप कमी असतात त्यामुळे जनरल रिझर्व्ह ची अमाऊंट आपण खाली दाखवतोय. जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे, 14,500. आउटरला दाखवा. कॅपिटलची अमाऊंट कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल असणारच आहे. फक्त पार्टनरचे नाव चेंज होणार आहे. दया 1,60,000. त्यानंतर क्षमा 1,20,000. आणि त्याच्यानंतर क्रेडिटर्स. बघा प्रॉब्लेम मध्ये डेटर्स आणि क्रेडिटर कंपल्सरी असणार आहेत. जर नसतील तर समजून घ्या की आपण काहीतरी
पोस्टिंग करण्यामध्ये काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन पोस्ट करतोय, कंपल्सरी असतो नियर अबाउट 99%. एखाद्या वेळेस डेटर्स असतील क्रेडिटर नसतील तर नका लिहू, परंतु कंपल्सरी असतात ते शोधून काढा. आरडीडी बघा, जी आरडीडी तर दिलेली असते तिला आपण ओल्ड आरडीडी म्हणतो. इथं ओल्ड आरडीडी मी लिहिलेला आहे आणि ओल्ड आरडीडीची अमाऊंट आहे 1800. त्याच्यानंतर सेल्स इथं लिहून ठेवलेलं आहे. सेल्सची अमाऊंट लिहा 2,85,500. ओके, पुस्तकामध्ये बघा जर दिसत नसेल तर. आउटस्टँडिंग वेजेस जर ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्ये दिले असेल त्याचा एकच परिणाम होतो, आउटस्टँडिंग वेजेस. याचा एकच परिणाम कुठे झाला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग वेजेस किती आहे, 700. त्यानंतर परचेस मधून आपण परचेस रिटर्न काय करतो, मायनस करतो. इथं घ्या परचेस रिटर्न किती आहे तुमचे 4,000 रुपये. त्याच्यानंतर डिस्काउंट क्रेडिटचा आहे तर आपण इथं एक लाईन सोडूया आणि लिहूया डिस्काउंट हा रिसिव्ड आहे. आपल्याला क्रेडिटर्स कडून डिस्काउंट मिळत असतो, तो इथं लिहिणं आवश्यक आहे. नाव वी हॅव टू काउंट, आपल्याला सर्व काउंटिंग करणं आवश्यक आहे. तर काउंटिंग करत असताना हे काउंट करूया अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 एकूण 25 बॅलन्स आहेत. आपण काउंट करूया इथं 25 बॅलन्सेस आहेत का, असतील तर आपण एकदम योग्य ट्रॅक वरती आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 म्हणजे आपण पोस्टिंग केलेली आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या बॅलन्सेसचा एकाच ठिकाणी परिणाम होतो. सो नाउ वी आर गोइंग टू सॉल्व ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे. ती ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिसून येते. असं रेअरली 99% प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट परीक्षेला विचारले जाते. बघूया क्लोजिंग स्टॉक कुठे घेणार. इथं सुरुवातीला ओपनिंग स्टॉकने ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात करा आणि क्लोजिंग स्टॉकने या अकाउंटचा शेवट करा. फक्त इथे एक लाईन जागा ठेवा जर लॉस आला तर. सॉरी, क्लोजिंग स्टॉक दिस इज अवर इन्कम, डायरेक्ट इन्कम. हा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे म्हणून आपण इथं लिहितो. एक परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेट साइडला. क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 40,000 रुपये. सॉरी, काही गोष्टी मी इथं एक मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणण्यापेक्षा आपण नंतर पण ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू शकलो असतो. एक 10% इन्व्हेस्टमेंटची राहिली आणि ऍडव्हर्टाइजमेंट ह्या सायलेंट ऍडजस्टमेंट आहे. त्या अगोदर आपण सॉल्व्ह करून घेऊया आणि नंतर आपण पुढचा भाग बघूया. एक ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेली आहे पण अगोदर सायलेंट ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेऊया. 10% इन्व्हेस्टमेंट डेट दिलेली आहे का, नाहीये. जर डेट दिली नसेल तर प्रिन्सिपल अमाऊंट आहे 20,000, त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. तर 10% आपण पूर्ण इयर साठी कॅल्क्युलेट केला तर 2,000 येणार. मीन्स वी आर गोइंग टू बी रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट द रेट ऑफ 10%. दिस इज कॉल्ड आउटस्टँडिंग इंटरेस्ट और इंटरेस्ट अक्रूड. ओके, तर इथं लिहा. हा असेट वाढत असेल तर आपली इन्कम सुद्धा वाढणार. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काही सांगितलं नाही म्हणजे पूर्ण इयर घ्या. पूर्ण इयर किती घेणार, 2,000 रुपये घेणार. ओके, आता ऍडव्हर्टाइजमेंट बघा. ऍडव्हर्टाइजमेंट 9 मंथ दिलेला आहे. 9 मंथ याचा अर्थ काय, आपण आपला जो इयर असतो तो पूर्ण फुल इयर असतो, 12 मंथचा असतो. जर 9 मंथ साठी आपण ऍडव्हर्टाइजमेंट देत आहोत 4,500. 9 मंथ साठी 4,500 असेल तर 3 मंथ साठी किती. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस 4,500 इंटू 3/9. तर हे 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 एक 3 राहिला 1, 3 5 15. तर हे 1,500 रुपये आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये ऍड करणार आहोत. सो दिस इज कॉल्ड आउटस्टँडिंग. means expenses which is due but not paid, that is called outstanding advertisement. So this balance we have to show. When expenses increase, that time our liability also increase. So outstanding advertisement we have to write down amounted of rupees 1,500. ओके, आपण ह्या सायलेंट ऍडजस्टमेंट पण सॉल्व्ह केलं. काय बॅलन्स इनरचा आउटरला घ्यायचा आहे का, हा घ्यायचा आहे पण आताच घेऊ शकत नाही, पण हा घ्यायचा राहिलाय, घेऊया आपण. इथं 2,85,500 घेता येणार नाही का, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे तर फक्त आपण मायनस करू शकतो. सॉरी, प्लस मायनसच करणार. आता हे 5 मधून 2 गेले 3, हे 8 आहे तसेच 2,83,500. इथून मात्र आउटरला घ्या कारण काहीच ऍडजस्टमेंट नाहीये. 8 मधून 4 गेले 4 आणि हे 1,00,000
44,000 रुपये घ्या. अजून काही राहिले का? नाही राहिलेले आहेत, पण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. जोपर्यंत आपण ऍडजस्टमेंट लिहिणार नाही तोपर्यंत बॅलन्स आउटरला घेणार नाही. आपण मगाशी एक ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केलेली आहे. आता आपण दुसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ऍट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. तर आपल्याला बिल्डिंग वरती 5% सांगितलेलं आहे आणि मशिनरी वरती 3% सांगितलेलं आहे. तर आपण बिल्डिंग वरती 5% आपण डेप्रिशिएशन चार्ज करूया. आता 5% कसं काढणार? हे 75,000 इंटू 5/100. ओके, तर बघा हे 5 0 0 5 7 35 ला 5 हातच्याले 3 5 3 15 5 7 35 35 36 37 38. एक मिनिट. 5 5 25 25 ला 5 हातच्याले 2 5 7 35 35 2 37 3,750. हे 3,750 अगोदर मायनस करून घ्या. हे 0 10 मधून 5 गेले 5 आणि तर राहिले किती? 9 9 मधून 7 गेले 2 राहिले किती? 4 4 मधून 3 गेले 1 नंतर राहिले किती? 7 71,250. हे आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवणं गरजेचं आहे. माय डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट आपण लक्षात घ्या. 71,000 आपण कॅल्क्युलेशन करताना सगळ्यात महत्वाचं अगदी स्कॉलर मुलं, माझ्या डिव्हिजन मधले अनेक मुलं 100 पैकी 100 मार्क घेतलेले आहेत. तर बऱ्याच वेळा इथं काय होतं, मागे पुढे होऊ शकते ही अमाऊंट कॅल्क्युलेट करताना. त्यामुळे खालीवरी जर अमाऊंट लिहिली, हे सिक्वेन्स मध्ये नाही लिहिली तरी सुद्धा आपला प्रॉब्लेम चुकू शकतो. तर इथे डेप्रिशिएशन घ्या. डेप्रिशिएशन कुठे घेणार? इथं घ्या. टू डेप्रिशिएशन. बघा काय सांगितलंय तुम्हाला? बिल्डिंग किती? 3,750. बघ त्यानंतर मशिनरीवर सांगितले. बघा मशिनरीवर किती सांगितले? आपल्याला 3% म्हणलेले. आता मशिनरीवर काढू. मशिनरीची अमाऊंट किती आहे तुमची? 1,14,800 आणि त्याच्यावरती आपल्याला काढायचंय डेप्रिशिएशन किती? 3%. हे 3% काढूया. 3% मीन्स 3/100. आता हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. तर मग काय करा? हे 3 8 24 24 ला 4 हातच्याले 2 नंतर 3 4 12 12 अधिक 2 किती झाले? हे 14 14 ला 4 हातच्याले किती? 1 नंतर 3 1 3 3 आणि 1 4 नंतर 3 1 3 म्हणजे 3,444 रुपये. इथं लिहा. हे 3,444 मायनस करून घ्या. तर हे 10 मधून 4 गेले 4 इथं 9 मधून 4 गेले 5 इथं राहिले 7 7 मधून 4 गेले 3 इथं राहिले 4 4 मधून 3 गेले 1 आणि हे 1,11,300 10 मधून 4 गेले तर 6. ओके, तर 1,11,356 हे 3,444 रुपये आपल्याला इथे घ्यायचं आहे. काय म्हणून घेणार आपण? मशिनरी 3,444. आता दोनच डेप्रिशिएशनच्या अमाऊंट आहे त्यामुळे आउटरला घ्या. 4 अधिक 5 9 7 आणि 4 11 हातच्याले 1 1 आणि 6 म्हणजे 3 3 6 6 आणि 1 7 7,194 रुपये हे आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट नंबर 2 सॉल्व्ह करू. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल. तर बिल्स रिसिवेबल डिसऑनर सांगितलेले. डिसऑनर म्हणजे आपण काय करणार? लेस करणार. म्हणजे कस्टमर कडे जे बिल होतं, बिलाची रक्कम होती, कस्टमरने बिल ड्यू डेट दिवशी ते बिल डिसऑनर केलं. डिसऑनर केलं म्हणजे आता कस्टमर्स आणि बिल्स रिसिवेबल जवळपास डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल सेमच आहे. वी ओज मनी फ्रॉम देम. परंतु बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? सेक्युअर्ड झालं आणि सन्ड्री डेटर म्हणजे काय? अनसिक्युअर्ड आहे. ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे पण काहीही बिल घेतलं नाही त्याला सन्ड्री डेटर्स म्हणतो. आणि ज्यांच्याकडून आपण बिल लिहून घेतलं असतं त्याला आपण काय म्हणतो? सेक्युअर्ड डेटर्स. तर हे काही डेटर्स आहेत ज्यांनी 3,000 चे डेटर्स होते त्यांनी बिल डिसऑनर केलेलं आहे. डिसऑनर केलेलं आहे म्हणजे हे सेक्युअर्ड अमाऊंट कमी झालेली आहे आपली. तर 28 मधून 3 गेले राहिले किती? 25. हे अमाऊंट एकाखाली एक लिहिणं आवश्यक आहे. आणि हे बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाल्यानंतर आपण काय करतो? हे ऍड करतो. कशामध्ये? डेटर्स मध्ये. बिकॉज आवर डेटर्स अनसिक्युअर्ड डेटर्स अमाऊंट इज गोइंग टू बी इन्क्रीज 3,000. त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 6वी ऍडजस्टमेंट घेऊ पण नंतर घेऊ. अगोदर 4थी घेऊ. 3री झाली. तर बघा तिसऱ्या ऍडजस्टमेंटची दोन्ही इफेक्ट इथं झाले. आता हे प्लस करून लगेच का घेतला नाही? कारण आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स आहे त्यामुळे एकत्र आपण बेरीज करूया. पुढे बघूया. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया. दयानं गुड्स काय घेतलेलं आहे? स्वतःसाठी घेतलेलं आहे. म्हणून मी इथं लिहा गुड्स टेकन बाय दया. फॉर पर्सनल यूज इथे लिहू शकता. फॉर पर्सनल यूज.
जर समजा ह्या लाईन मध्ये आपण लिहिलं तर चालतं का? चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पण जागा आपल्याकडे अपुरी असती, त्यामुळे आपण लिहिला तरी काही फरक पडणार नाही. इथं लिहा 1000. त्यानंतर हेच ड्रॉइंग आहे म्हणून आपण दयाच्या अमाऊंट मधून कॅपिटल मधून काय करणार आहोत? ड्रॉइंग्स. दिस इज अवर पर्सनल एक्सपेन्सेस, सो कॅपिटल इज गोइंग टू बी डिक्रीज. तर हे 1,59,000 रुपये आपण इथं खाली घेणार आहोत. त्याच्यानंतर फिफ्थ ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं काय की आपण सिक्स्थ ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेऊ, नंतर आपण फिफ्थ ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेऊ. सिक्स्थ ऍडजस्टमेंट आपल्याला काय सांगते? गुड्स ऑफ ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. याच्यामधला कीवर्ड कुठला आहे? सोल्ड. मीन्स अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय? वी हॅड बीन सोल्ड गुड्स टू अवर कस्टमर बट वी डज नॉट रेकॉर्ड दॅट एंट्री इन अवर बुक्स ऑफ अकाउंट. आपण वस्तू माल उधारीवर विकलेला आहे, परंतु त्याची एंट्री आपण केलेली नाही, म्हणजे आपला सेल्स काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणून इथं लिहा अनरेकॉर्डेड सेल्स. एकूण सेल्सची अमाऊंट किती आहे तुमची? 6,000 रुपये. इथं घ्या 6,000 रुपये आणि झाले. इतक्याच ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे ह्याची अमाऊंट आहे ना ती आउटरला घ्या. ओके. नंतर हे 6,000 रुपये कशामध्ये ऍड करणार? डेटर्स मध्ये ऍड करा. काय म्हणून घेणार? अनरेकॉर्डेड सेल्स. हे 6,000 रुपये. तर त्यानंतर आता आपल्याला बघायचे बॅड डेट्स. बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत असताना आपल्याला अगोदर ही डेटर्सची अमाऊंट आहे, टोटल अमाऊंट, ती आपण बघून घेणं आवश्यक आहे. तर बघा डेटर्सची अमाऊंट, आता डेटर्स मध्ये बिल्स रिशेबल, डिसऑनर आणि अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केल्यानंतर ऍड करून घेऊ अगोदर. 0 0 हे 5, 2 आणि 3 5, 5 आणि 6 11, 1 1 आणि 3 4 आणि 1 आहे तसं. तर हे 1,41,500 आपल्याला अशा प्रकारे दाखवायचं आहे. तर पुस्तकामध्ये काय केले? फक्त त्यांनी थोडंसं सांगतो तुम्हाला पुस्तकामध्ये काय केलं होतं. बिल्स रिशेबल ऍड केलं आणि परत त्याची बेरीज केली, परत त्यांनी अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केलं. काही फरक पडणार नाही, फक्त आपलं जे फायनल आन्सर आहे ते बरोबर येणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण दोन्ही अमाऊंट ऍड केलेली आहेत. शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना खूप लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आहे. पुस्तकापेक्षा शिक्षक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतील. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघूया ऍडजस्टमेंट बॅड डेट्स. बघा आता काय करायचंय? पहिल्यांदा आपण बॅड डेट्स मायनस करूया आणि त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. सो माय डिअर फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. If you want to get more and more video, then you have to subscribe my channel. Okay. किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्यामध्ये मी तुम्हाला अनलिस्टेड व्हिडिओच्या सुद्धा लिंक पाठवून देत जाईल. त्यानंतर बघा अनरेकॉर्डेड बॅड डेट्स. बॅड डेट्स कशावर काढणार आपण? 1,41,500 वरती. पण बॅड डेट्सची अमाऊंट दिलेली आहे. बघा डेटर्स मधून लेस करताना एक सिक्वेन्स लक्षात घ्या, तो म्हणजे कुठला? BRD. तुम्ही माझं आडनाव लक्षात घ्या, बिरादर. B फॉर बॅड डेट, R for RDD and D for discount. हा सिक्वेन्स जर मागे पुढे केला तर समजून घ्या की आपण आपला प्रॉब्लेम कदाचित टॅली होणार, परंतु तो चुकीचा टॅली होणार. त्याच्यामुळे बॅड डेट पहिल्यांदा घेणं, RDD दुसऱ्यांदा घेणं आणि डिस्काउंट तिसऱ्यांदा घेणं. हे BRD हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्या. कधी कधी तुम्हाला अगोदर RDD सांगतात आणि नंतर बॅड डेट सांगतात किंवा डिस्काउंट अगोदर सांगितलं, काही जरी सांगितलं तरी सिक्वेन्स हा लक्षात ठेवायचा. कुठला? बॅड डेट, RDD, डिस्काउंट. तर पहिल्यांदा आपण बॅड डेट मायनस करूया. आता हे बॅड डेट जे दिलं असतं ते कुठलं असतं? न्यू. बघा इथे मी काय लिहिले का? नाही, कारण ती ऍडजस्टमेंट आहे. तर बॅड डेट्स आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 1,800. वजा करून घ्या. हे 0 0. तर 15 मधून 8 गेले, राहिले किती? 7. इथे राहिले 0. 10 मधून 1 गेला 9, राहिले इथे किती तुमचे? 3. हे 1,39,700 रुपये. तर आपल्याला काय करायचंय? या बॅड डेट वरती RDD काढायचंय. मग RDD काढताना किती काढणार? आपण 5% काढणार, राहिलेल्या रकमेवरती काढणार. मग बघा 1,39,700 बरोबर. आता किती टक्के RDD सांगितलंय तुमचा? 5%. मग हे 5/100. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. आता कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करत असताना 5 ते 35, 35 ला 5 हातच्याले 3. ओके. नंतर 5 9 45. हे ऍड करा, झाले किती? हे इथं 8 घ्या, राहिले 4. ओके. त्यानंतर 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, 19 ला 9 हातच्याले किती? 1. नंतर 5 त्रिक 15, 15 आणि 1 16, 16 ला 6 हातच्याले 1, 5 1 5. 1 मिनिट
आपला काहीतरी प्रॉब्लेम तर सुटतोय बघा. तर हे 5×7=35, 35ला 5, हातच्याले 3, 5×9=45, 45, 46, 47, 48, 48ला 8, हातच्याले 4, 5×3=15, 15 आणि 4 19, 19ला 9, हातच्याले 1, 5×1=5, 5 आणि 1 6. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 5% जे आरडीडी आहे ते मायनस करणं आवश्यक आहे. तर आपण मायनस करूया. इथं काय म्हणा, हे आरडीडी, पण कोणती आरडीडी आहे, हे न्यू आहे. तर हे 6985. ओके बघा, ऍक्च्युली रेकॉर्डिंग करत असताना फॅन सर्व बंद करणं आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याला थोडस हीट जाणवतो. ठीक आहे, बघा आता आपण काय करूया, मायनस करूया. ओके, तर मायनस केल्यानंतर काय अमाऊंट येते ते आउटरला घेऊया. आता कोणती ऍडजस्टमेंट राहिली का, नाही राहिली. बघा तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन पण दाखवले, तुम्ही बघून घ्या, सगळ्या गोष्टी दाखवले, त्या कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले ते सर्व दाखवले. बघा आता 10 मधून 5 गेले 5, इथे राहिले 9, 9 मधून 8 गेले 1, राहिले इथे 6, झाले किती 16, 16 मधून 9 गेले, राहिले किती तुमचे 7, इथं राहिले किती 8, 8 मधून 6 गेले, राहिले 2, नंतर हे 1,32,715. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आरडीडी आणि बॅड डेट इथे घ्यायचंय. पहिल्यांदा आपण बॅड डेट घेऊ. बॅड डेट किती आहे तुमचं 1800, नंतर आरडीडी किती आहे तुमचं, हे 6985 रुपये. आता या सर्वांची बेरीज करा. हे 9 आणि 8, 17, 7, हातच्याले 1, 1 आणि 1, 2 आणि 1, 3, 3 आणि 6, 9, 9785. तर ह्या 9785 मधून आपल्याला 1800 वजा करायचं आहे. हे 5 मधून 0 गेले 0, 5 राहिले, 8 मधून 0 गेले 8 राहिले, 7 मधून 8 जात नाहीत, मग 17 मधून 8 गेले 9 राहिले, नंतर इथं 8 राहिले, 8 मधून 1 गेला, तर राहिले 7, 7985 रुपये आपण आउटरला घेणार आहोत. तर अजून काही राहिले का बघा, ही अमाऊंट एक राहिली बघा 4500 आणि हे 0 0 5 आणि 5 10, 1 5 आणि 1 6. अजून काही राहिले का बघून घ्या या साईडला. ओके, आपण घेतले बऱ्यापैकी. आता आपल्याला सांगता येईल की आपण सर्व ऍडजस्टमेंट केलेले आहेत. आता सर्व ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचे. मग प्रॉब्लेम टॅली करताना व्हिडिओची साईज खूप मोठी होत आहे आणि एचडी मध्ये हा व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, डायरेक्ट तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ऑफलाईन राहिला असतं तर मी थोडा वेळ तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं असतं, पण ऑनलाईन असल्यामुळे मी ह्या गोष्टी व्हिडिओ बनवत असल्यामुळे ह्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. टीसी या साईडची जर तुम्ही टोटल केलात, माझ्याकडे मी अमाऊंट चेक करून घेतो 2,49,500, 1,40,000. तर ह्या साईडची अमाऊंट येते तुमची, ती येते तुमची 3,30,500. त्याच्यानंतर हे 1 2 3 4, 1 2 3 4 अमाऊंट बरोबर आहेत का, बरोबर आहे. ह्या इथपर्यंत जर आपण टोटल केली तर ती टोटल येते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल येते 2,21,000. हे 2,21,000 रुपये. आता आपण ज्या साईडची टोटल जास्त आहे ती इथं लिहूया. इथं लिहा 3,30,500, इथं पण लिहा 3,30,500. या साईडची टोटल किती आली तुमची 2,21,000. तर टोटल नका लिहू, हा जो फरक आहे तो फरक लिहा. क्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन लिहित असताना आता बेरीज वजाबाकी करा. आपले इन्कम जास्त आहे आणि एक्सपेंडिचर जास्त कमी आहे म्हणून कमी येणार. प्रॉफिट आपला इथं येणार. ओके, 5 मधून 0 गेले 0, 5 राहिले. हे 10 मधून 10 मधून 1 गेला 9, 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 2 गेले 1. तर हे 1,09,500 रुपये आपण इथं लिहिणार आहोत. 1,09,500. आणि हेच आपण या साईडला घेऊया, काय म्हणूया, ग्रॉस प्रॉफिट. इथं कॅरी डाऊन आहे तर इथं काय लिहिणार, ब्रॉड डाऊन. काय लिहिणार तुम्ही 1,09,500. तर ह्या तिघांची जर आपण टोटल केली तर ती टोटल येते 1,13,000. म्हणजे पीसी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची या तिघांची जर टोटल केली तर ती येते तुमची 1,13,300. आणि आता आपण हे बॅलन्सेस चेक करून घेऊया. 1 2 3 4 5 आहेत का बघा, 1 2 3 4 5 बरोबर आहे. तर या सर्वांची जी बेरीज येते, ह्या चौघांची बेरीज येते पीडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, आणि त्या साईडची टोटल येते तुमची 24,679. तुम्ही करून बघा, चुकणार नाही. तर वजाबाकी करा. हे 10 मधून 9 गेले 1, इथे राहिले 9, 9 मधून 7 गेले 2, राहिले 2, झाले 12, 12 मधून 6 गेले 6. त्याच्यानंतर राहिले इथं 2, झाले 12, 12 मधून 4 गेले 8, इथे राहिले 0, 10 मधून 2 गेले 8. ओके, तर हे तुम्हाला आता 1 मिनिट, इथं 0 राहिला. तर बघा 88,621 इथं लिहा तुम्ही. बरं, पहिल्यांदा मी काय करतो, या साईडची टोटल जास्त आहे 3 म्हणून या ठिकाणी मी घेणार किती रुपये, 1,13,300. आणि इथं पण लिहा हे 1,13,300.
आणि हा जो फरक आला त्याला आपण काय म्हणणार, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आला तुमचा, आला तो 88,621. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, हा इतका अवघड प्रॉब्लेम परीक्षेला येतो का, नाही का, तर या प्रॉब्लेमला वेटेज 12 मार्काचं आहे आणि हे प्रॉब्लेम दिलेत 20 मार्काचे आहे वेटेज प्रमाणे, त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट जास्त आहे, त्यामुळे थोडासा वेळ पण लागतो. बघा 88,621 आपला रेशो दिला होता, अगदी स्टार्टिंगला सांगितलं होतं रेशो एकास एक इक्वल, तर इक्वल म्हणजे काय 1/2. तर पहिल्यांदा दयाला देऊ, नंतर मग क्षमाला देऊ. तर कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. बघा काय कर, ओके, भागिले 2. तर हे बे एक बे, बे चौक 8, बे चौक 8, नंतर हे बे त्रिक 6, ओके, नंतर हे बे एक बे, नंतर हा इथं भाग जात नाही म्हणून 0 दिला, डॉट झाला, इथं झाले 10, नंतर हे बे पंचे 10, ओके. मग काय झालं तुमचं हे 44,310.5. मग आता आपण काय करणार, हे एक दशांश चिन्ह म्हणजे 5च्या पुढे गेलं की एकाला आपण वाढून देतो. मग इथं घ्या, पहिल्यांदा काय लिहिणार, हे दयाला लिहिणार, दया किती इथं लिहिणार तुम्ही, हे 44,311. एकाला 1 रुपये वाढून द्यायचा, एकाला कमी करायचा, दया आणि हे क्षमा. काय करा, हे 44,310, ओके. आता इथं आपल्याला वाढून द्यायचं, इथं काय करा प्लस, म्हणजे काय करा, हे नेट प्रॉफिट ऍड करा, किती, हे 44,311 आणि इथं काय करा तुम्ही, हे नेट प्रॉफिट 44,310, ओके. तर इथं अमाऊंट आपण जी फायनल अमाऊंट आहे ती बघा, चेक करून घ्या आपण बरोबर घेतलंय का, घेतलंय. तर ह्याची अमाऊंट येते तुमची, इथं मी ऍक्च्युली अक्षर खूप लहान असल्यामुळे कदाचित कॅल्क्युलेशन चुकू शकतो, मी डायरेक्ट लिहितोय. बघा याची अमाऊंट येते तुमची 2,03,311, कारण इथं कॅल्क्युलेशनला जागा सोडली आहे. नंतर क्षमाची जी अमाऊंट येते ती 44,000 ऍड केल्यानंतर ही 1,64,310. तर यांची टोटल करून बघा, टोटल करून बघण्याच्या अगोदर मी अमाऊंट बॅलन्सेस चेक करतो. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, इथे किती तुमचे 1 2 3 4 5 6 7. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8, 1 2, हा ही अमाऊंट राहिली आपली, इथं घ्या 22,000. 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, ओके, बरोबर आहे. तर इथे घ्या, हे 4,82,321. तर हे 4,82,321. So my dear friends, please like, share and subscribe my channel. Thanking you.